शिक्षकांचे जो ड्रेस कोड होता तो बदलण्यात आला, त्यामुळे कुठेतरी आता बघताना एक वेगळाच अंदाज येतो पोलिसांच्या दिसतात आणि त्यांच्या सुरक्षे संदर्भात घरांसंदर्भात काळजी घ्यावी असं तुम्ही म्हणाला. काय खाकीमध्ये फारच ग्रेसफुल असे आपले सुरक्षा रक्षक दिसत आहेत आणि आनंद आहेत की त्यांना जे पाहिजे होतं त्या हिशोबाने आता हे झालेलं आहे त्यांच्या युनिफॉर्मच्या बाबतीत. आणि आज त्यांच्यासाठी एक वेलनेस कॅम्प असा आयोजित केला गेला. दिव्यज फाउंडेशन, लेबर डिपार्टमेंट, त्याच्यात संदीप फुगेजींनी पण कोऑर्डिनेशन केलेलं आहे. तर मला आनंद आहे की वॉकहार्ट हॉस्पिटल असो किंवा बॉम्बे हॉस्पिटल याच्या डॉक्टर्सनी आम्हाला जॉईन केलेलं आहे याच्यासाठी आणि एक चांगला असा होलसम असा कॅम्प आज इथे पार पडतोय. जीवाची बाजी लावून अनेक ठिकाणी लोक जे रिटायर होतात त्यांच्या रिटायरच्या नंतर देखील भविष्यात त्यांच्या कुटुंबासाठी काय सरकारकडनं काय मागणी असणार, वेगवेगळ्या योजना त्यांना राबवण्यासाठी? त्याच्यात ऑलरेडी मला जेवढं माहित आहे त्याच्यात योजना आहेत. त्या अजून पूरक होण्यासाठी खूप स्कोप आहे, पण ते मला वाटतं ते होईल येणाऱ्या दिवसांत. भविष्यात का नवीन विमा यांच्यासाठी या पगारामध्ये वाढ काय पगारात वाढ तर त्यांची होत राहते आणि विमा मला वाटतं त्यांचा असा जॉईंट जो इन्शुरन्स असतो, ग्रुप इन्शुरन्स ते आहेत. आणि मला वाटतं की अजून काही जर द्यायचं असेल तर त्यांच्या पोस्ट रिटायरमेंट जसं तुम्ही म्हटलं त्यात काही जर मंथली इन्कम मध्ये वाढ करता आली तर आपल्याला करता येऊ शकते. पण अजून एक गोष्ट की जसं मी आता सांगितलं की NSC याचा एक वर्कशॉप होणार आहे यांच्या बरोबर. तर स्वतःची जी अर्निंग आहे, इन्कम आहे, त्याच्यात वाढ आपण कसं करू शकतो, ती इन्कम आयडल न ठेवता त्यावर पण एक आपण वर्कशॉप करणार आहोत त्याच्यासाठी, ज्यांच्यानी त्यांना मदत होईल आपलं जे अर्निंग आहे त्याच्यात एक चांगलं इन्व्हेस्टमेंट बनवण्यासाठी.